गोड आंबट चटकदार कैरीची भाजी. कैरी कापताना छान आपण अशी बारीक कापून घेणार आहोत. कैरी घेताना छान कैरी कडक पाहून घ्या, म्हणजे कापायला पण सोपी जाते. इथे घेतली मी मोहरी, जिरे, अर्धा चमचा शोपमुळे चव खूप छान लागते. अगदी थोडेसे मेथीचे दाणे, नाही तर भाजी कडू होईल. मेथी टाकली की लगेच कैरी टाकून घ्यायची. आता आपण मसाले घालून घेऊ. त्यासाठी घेते मी इथे 2 चमचे धण्याची पूड. चटणी तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. लहान मुलं खाणारे असले तर कमीच घ्या. थोडासा गरम मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ. आता आपण जवळजवळ अर्धा ग्लास पाणी घालून घेऊ. आता गॅस जोरात करून घ्यायची. आता आपण एक 5 मिनिटासाठी कैरी अशी शिजवून घेऊ. इथे आपण ह्या स्टेजला हिंग सुद्धा घालून घेणार आहोत. आपली कैरी लगेच थोडी नरम झाली. आता ह्या स्टेजला आपण गूळ घालून घेऊ. आता आपण गूळ घालून भाजीला थोडा वेळ शिजू देऊ. आता आपली भाजी झाली का आपण बघून घेऊ. एकदम छान शिजली आपली कैरी. तयार झाली आपली